विदर्भाच्या मुद्द्यावर राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी आणे यांनी राजकीय बॉम्ब फोडलाय। सत्तेत असताना काँग्रेसनं कधीही विदर्भाची भूमिका घेतली नाही, तर आता सत्तेत असलेली भाजप स्वतःला विरोधी पक्षाच्या भूमिकेत बघू इच्छित असल्यामुळे विदर्भाला काय मिळेल असं म्हणत त्यांनी नव्या वादाला तोंड फोडलंय। विदर्भासाठी जनमत चाचणीवर आपण ठाम असून 51% लोकांना विदर्भ नको असेल तर आमची मागणी मागे घेऊ असंही ते म्हणाले। विदर्भ वेगळा झाला तर पश्चिम महाराष्ट्राच्या ताटात काहीही राहणार नाही असं ते म्हणाले। माजी उपमुख्यमंत्री बाळासाहेब तिरपुडे यांच्या स्मरणार्थ नागपूरच्या तिरपुडे महाविद्यालयातर्फे आयोजित बाळासाहेब तिरपुडे आणि विदर्भ या विषयावर आयोजित एका व्याख्यानमालेत ते बोलत होते। मी कायम आहे, माझी भूमिका हीच आहे की खरोखर विदर्भाच्या लोकांना विदर्भ हवा असेल तर त्याचा विचार व्हायलाच पाहिजे। जर 51% लोकांना विदर्भ नको असेल विदर्भातल्या, तर आम्ही आमची मागणी पुढे रेटणार नाही, आमची मागणी आम्ही खारीज करू। सत्तेत आला की विसर पडतो विदर्भाचा असं वाटतं? नाही, असं नाही वाटत मला। सत्तेत असतानाही ते तितक्याच प्रामाणिकपणे त्यांच्या मनात विदर्भ असतो जितक्या सत्तेबाहेर असताना असतो, आणि याचं उदाहरण तुम्ही कोणत्याही विदर्भाच्या पॉलिटिकल लीडरकडे बघून तुम्हाला हे दिसू शकतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।